राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। या मार्गदर्शनावेळी राज ठाकरेंनी वक्तव्य केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। भाजपकडून मनसेला युतीची ऑफर आहे, मात्र अजूनही अंतिम निर्णयापर्यंत आलेलो नाही असं राज ठाकरे म्हणाले। आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल। अजित पवार महायुतीत, त्याचं काय करायचं असाही सवाल त्यांनी केलेला आहे। MIG क्लबमध्ये मनसेचा संवाद सोहळा होता। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी बोलले, लोकसभेच्या तयारीला लागा असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचवेळी एक मोठं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। या सगळ्या संदर्भात आदित्य ठाकरे काय म्हणाले ते बघूया। बघा, मी कुठच्याही ऑफरच्या राजकारणात जात नाही, कधी गेलो नाही आणि दुसऱ्या पक्षांवर मला बोलायचं नाही, कारण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहताय की इंडियाची बैठक आता होणार आहे आपल्या राज्यामध्ये, मुंबईमध्ये होणार आहे। सगळेच पक्ष जे देशासाठी लढत आहेत, सत्तेसाठी लढत आहेत, ते एकत्र आलेलो आहोत आणि देशभरातून एकच आवाज आहे की आता बदल घडवणारच। मनसेच्या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली। या बैठकीत राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी लोकसभेच्या तयारीला लागा असे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले। लवकरच पक्षांतर्गत जबाबदाऱ्या देणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं। आता लोकसभेच्या निवडणुका लागतील, त्या दृष्टिकोनातनं ज्या टीम पाठवायच्या आहेत, जी लोक पाठवायचे ती पाठवण्यासाठीची आजची बैठक होती। उद्या त्यांच्या हातामध्ये, परवा दिवशी त्यांच्या हातामध्ये संपूर्ण कार्यक्रम दिला जाईल आणि त्याप्रमाणे ते सगळेजण आपापल्या मतदारसंघामध्ये कामाला रुजू होतील। सरकार असू दे आता विरोधक, प्रत्येक ठिकाणी कन्फ्युजन सध्या दिसून येतं। नाही, सगळ्याच ठिकाणी आहे, कोणाचं आहे हेच कळत नाही हल्ली। उलटा फिरला की लेबल कळतं मागे लागलेलं कुठच्या पक्षाचं आहे ते। त्याच्यामुळे सर्वच बाजूनी सगळीकडे कन्फ्युजन आहे। बघू, दूर होईल लवकरच। अजित पवारांसोबत झालेल्या भेटीनंतर शरद पवारांच्या भूमिकेबाबत मविया नेत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। संजय राऊतांनी तर पवारांनी भूमिका स्पष्ट करावी असं परखड मत नोंदवलंय, तर सामनाच्या अग्रलेखातूनही भेटीची गंमत जम्मत म्हणत टोला लगावण्यात आलाय। यावर पवारांनी भेटीमुळे मवियात कोणताही संभ्रम नसून पत्रकारच गैरसमज पसरवतात असा आरोप केलाय। सामना अग्रलेखात काय लिहिलं ते तुम्ही त्यांनाच विचारा म्हणत त्यांनी संताप नोंदवला। संग्रहामध्ये काही नाही, महाविकास आघाडीमध्ये विचारानं जे एकत्र आले, भारतीय जनता पार्टीशी संबंधित जे आहेत त्या घटकांच्याशी आमचा कुठल्याही प्रकारचा सहभाग असण्याचं कारण नाही आणि ही भूमिका स्वच्छ झाल्याच्या नंतर संभ्रम राहिलेला नाही। ही गोष्ट स्पष्ट केल्याच्या नंतर पुन्हा तो प्रश्न विचारून तुम्ही संभ्रम निर्माण करू नका। नातीगोती सांभाळ, मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती का लढायचं हा प्रश्न। उद्या जर आम्ही एकनाथ शिंदेबरोबर रोज चहा प्यायला बसायला लागलो तर त्यांच्या बेईमान गटाबरोबर ते भाजप बरोबर गेलेले आहेत, आम्ही नेत्यांनी त्यांच्यावर बसायचं, आपली नाती गोती व्यवहार सांभाळायचे आणि कार्यकर्त्यांनी खाली मग आपली आयडिओलॉजी, आपली विचारधारा याच्यासाठी एकमेकांविरुद्ध लढायचं। मला असं वाटतं की शिवसेनेच्या DNA मध्ये अशा प्रकारचा ढोंग नाही। मी सांगितलं ना तेव्हा, हे यांचं त्यांचंच स्वतःचं आहे। ते एक टीम अगोदर त्यांनी पाठवली, आता दुसरी जाईल। हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत आणि हे काय आज नाही, हे 14 पासून मिळालेले आहेत, 2014 पासून। आणि तुम्हाला आठवत नाही का पहाटेचा शपथविधी आणि मग त्या सगळ्या नंतर झालेल्या गोष्टी, हे आठवत नाही का तुम्हाला? आणि फक्त शरद पवार साहेबांना आणि अजित पवार यांना भेटायची जागा चोरडिया या ठिकाणी मिळाली, या नावावरती मिळाली, हे पण कमाल आहे। अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीबाबत शरद पवारच राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंशी बोलून खुलासा करतील असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्पष्ट केलं। या भेटीमुळे मवियामध्ये खूपच संभ्रम निर्माण झाल्याची कबुली पटोलेंनी दिली। जर कौटुंबिक भेट होती तर मग ती उद्योगपतींच्या घरी का झाली असा थेट सवालही त्यांनी केला। सर, जिस तरीके से गुप्त मीटिंग हुई है पुणे में, शरद पवार जी और अजित दादा के बीच मीटिंग, इस पूरे मीटिंग को आप किस तरह से देखते हो? देखो, पवार साहब ने उसमें क्लेरिफिकेशन दिया, वो मेरा भतीजा है, हम मिल सकते हैं।
तो इसका कोई किसी को विरोध नहीं, लेकिन जो जिस तरह से एक उद्योगपति के घर में जिस तरह से छुप के मिलने का जो तरीका था, गाड़ी में सो के अजित पवार गए, वो एक संशयास्पद है और एक बड़ी लोगों में एक उस बारे में गलत बातें की जा रही है और उसकी चिंता उद्धव ठाकरे जी और हमें भी है। इसलिए कल हम उद्धव ठाकरे जी और हम बैठे थे, कल हम इस विषय पर चर्चा की और संजय राउत जी खुद पवार साहब से बात करेंगे और ये सब जो बार बार हो रहा है उसके बारे में वो एक उनसे क्लियर होगा। और वैसे भी 31 तारीख को मुंबई में इंडिया आघाड़ी की जो मीटिंग होने जा रही है, तब तक ये सब मामला क्लियर हो जाएगा। लेकिन सबसे बड़ा सवाल ये खड़ा हो रहा है कि मीटिंग क्यों हो रही है। पहले तो ऑफिशियल होती थी, लेकिन जिस तरह से पवार साहब ने बोला कि पारिवारिक मीटिंग है, मिल सकते हैं, और फिर ये जिससे आप बता दें कि छुप के निकले, एक उद्योगपति की मीटिंग होती है, लेकिन क्या वजह क्या लग रही है? नहीं, वही बात का यह है कि जो आपके कैमरे में उसको कैद किया गया और आपने पूरे हिंदुस्तान में दिखाया, तो यही बात हमारे लिए और लोगों के लिए, क्योंकि डेमोक्रेसी में जनता सबसे बड़ी होती है और जहाँ पे एक बार किसी के बारे में संशय पैदा हुआ तो उसके परिणाम सबको भुगतने पड़ेंगे। और इसलिए हम दोनों को चिंता स्वाभाविक है कि उद्धव ठाकरे जी और हमें दोनों को चिंता स्वाभाविक है और इसलिए हमारे अलायंस पवार साहब है, तो उनसे संजय राउत जी बात करेंगे और इस जो भी है उसके बारे में एक बार प्रॉपर जस्टिफिकेशन आए, यही हमारी उसमें बात है। कहीं ना कहीं आप लोग को इस बात का शक है या बोले डर है कि जैसे अजित पवार ने बीजेपी को ज्वाइन किया, शरद पवार जी भी बीजेपी को ज्वाइन कर सकते हैं? देखो, हमें कोई उस बात का डर नहीं है। मुंबई से कैमरामैन आनंद के साथ विवेक गुप्ता, न्यूज 18 इंडिया। राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाल्यानंतर बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची 17 ऑगस्टला जाहीर सभा होतीये। बीड शहरातील पारस नगरी इथं ही सभा होणार आहे। आज याच सभास्थळाची आमदार रोहित पवारांनी पाहणी केली, तर यावेळी मीडियाशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली। बीडमधील शरद पवारांच्या सभेला फार मोठा प्रतिसाद मिळणार आहे। आज कुठलाही गट तट इथे जाणवला नाही। पवारसाहेबांचा विचार टिकवायचा याकरता सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। आज इथं 40-45 हजार लोक बसण्याचा मंडप आहे। रोहित पवारांनी हा सगळा मंडप भरेल अशी आशा व्यक्त केली आहे। जिल्हा कुठला नेत्याचा नसतो, तिथे असणाऱ्या लोकांचा असतो असं म्हणत रोहित पवारांनी धनंजय मुंडेंवर टीका केली। फारच जबरदस्त प्रतिसाद येणार आहे। तसंच सर्व वडीलधारी माजी आमदार हे सगळे फक्त पवार साहेबांकडे बघून एक विचार टिकवायचा आहे, आपला संघर्ष करायचा आहे या हेतूतून एकत्रित आलेले आहे। कुठलाही गटतट इथं जाणवला नाही। सगळे एका विचाराने या आयोजनात गुंतलेले आहेत आणि मला असं वाटतं इथे जे काही 40-45 हजारचा मंडप आहे लोकांचा, तोही कदाचित कमी पडेल अशी परिस्थिती 17 तारखेला आपल्याला बघायला मिळेल। जिल्हा कुठल्या नेत्याचा नसतो, तिथे असणाऱ्या लोकांचा असतो। इथल्या लोकांनी, इथल्या मतदारांनी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो कुठला पक्ष असेल आणि त्याचे जे उमेदवार आहे त्या उमेदवारांवर प्रेम केले, लोकशाही मार्गाने निवडून दिलेला आहे। इथे सुद्धा आपले 4 आमदार होते या जिल्ह्यामध्ये, मग का पवार साहेब इथे येणार नाही? थोडी एका नेत्याचा हा जिल्हा असतो, हा लोकांचा जिल्हा असतो आणि म्हणून पवार साहेबांनी इथल्या लोकांचं प्रेम बघून बीड जिल्हा हा तिथं निवडला असावा। पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावलाय। कुणीही शहाणा माणूस घरातला वाद घरातच संपवण्याचा प्रयत्न करतो। आता लढाई सुरू झाली की होणारच आहे असं ते म्हणाले। तर राजकारणामध्ये बेरजेचे राजकारण करायचं असतं, भागाकार वजाबाकी होऊ नये याचे प्रयत्न कोणत्याही पक्ष अध्यक्षांनी करायचे नसतात। आतताईपणाने कोणती पावलं न टाकता सामंजस्याने जर काही होत असेल तर प्रयत्न करायचा, त्यामुळे प्रयत्न करून बघितला असं जयंत पाटील म्हणाले। शेवटी हे घरातला वाद घरातच संपावा हा प्रयत्न कोणीही शहाणा माणूस करेल, नंतर लढाई सुरू झाली की होणारच आहे ती। त्यामुळं शक्यतो राजकारणात बेरजेचं राजकारण करायचं असतं, भागाकार आणि वजाबाकी होऊ नये हा प्रयत्न कुठल्याही पक्षाच्या अध्यक्षांनी करायचा असतो। त्यामुळं तो प्रयत्न मी एकटाच नाही करत, आणखीन बरेच हितचिंतक पवार साहेबांच्या संबंधातले
हा प्रयत्न करतायत. एकदम माणसं जर पक्षातून बाहेर जात असतील तर ते टाळण्याचा काही प्रयत्न होतोय का हे बघणं हे आवश्यक आहे. शेवटी लढाई सुरू झाली की ती होणारच आहे. त्यामुळं आतताईपणाने कोणती पावलं न टाकता सामंजस्याने जर काही होत असेल तर, पण आता त्याच्यापेक्षा काम पुढं गेलेलं आहे. त्यामुळं प्रयत्न करून बघितला आम्ही. धाराशिव लोकसभा मतदारसंघावर अमित देशमुख यांनी काँग्रेसचा दावा केलाय. माजी मंत्री बसवराज पाटील यांचं नाव त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी सुचवलंय. हा ठराव त्यांनी प्रदेश काँग्रेसकडे पाठवलाय. तर मवियातील खासदार ओमराजे निंबाळकरांच्या जागेवर काँग्रेसनं दावा सांगितल्यानं आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. माडाची सोडत सुरू झालेली आहे. थेट प्रक्षेपण बघूया. हे भाग्यवान विजेते आपण पाहत आहात. नावं या ठिकाणी उपस्थित अर्जदारांना जर का SMS आला असेल तर कृपया त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार होईल. म्हाडातर्फे सोडत काढली जाते. विजेत्यांची नावं स्क्रीनवर दिसत आहेत. यानंतर MB03 विकास नियंत्रण नियमावली 33.5 अंतर्गत उपलब्ध सदनिकांची आता नावं जाहीर होतीलच. मात्र ही 4082 म्हाडाच्या घरांची सोडत निघतीये. मुंबईकरांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. काही नावं स्क्रीन्सवर आपल्याला दिसली. काहींना मेसेजेससुद्धा आलेले असतील, टेक्स्ट मेसेजेस काहींना म्हाडातर्फे आलेले असतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही व्यासपीठावर उपस्थित आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात काही सोडत जे समोर येईल त्या नावांना वर बोलवलं जाईल व्यासपीठावर जे उपस्थित असतील त्यांना, आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही लेटर्स त्यांच्या हातात दिली जातील. म्हाडाच्या लॉटरीची सोडत ज्यांना घरं लागलेली आहेत त्यांची नावं, काही नावं आपण स्क्रीन्सवर पाहिली. यानंतर MB04 डिजिटल स्वरूपात कार्यक्रम आहे त्यामुळे एक एक विभागातली एक एक सोडत समोर स्क्रीनवर दिसतेय. बांधकाम चालू असलेल्या उपलब्ध सदनिकांची प्रवर्गाने म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे मुंबईतल्या विविध प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या 4082 घरांच्या विक्रीसाठी सोडत काढण्यात येते. स्क्रीनवर ते दिसत असल्या कारणाने त्याची नावं स्पष्टपणे आपल्या समोर येत नाहीये. MB05 विकास नियंत्रण नियमावली 33.7 अंतर्गत 24 उपलब्ध सदनिकांची संगणकीय सोडत मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी निघत आहे. मध्य आणि उच्च उत्पन्न गटासाठी एक बटन दाबलं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी. बघा काउंटडाऊन मागे सुरू झालेला आहे. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आता स्क्रीनवर ही नावं, विजेत्यांची ही नावं, मध्य आणि उच्च उत्पन्न गटातल्या विजेत्यांची स्क्रीनवर नावं येत आहेत. यानंतर MB06 मुंबई मंडळाअंतर्गत विखुरलेल्या म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या सदनिकांची संगणकीय म्हाडाच्या घरांची सोडत निघतीये. पुन्हा एकदा बटन दाबलंय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी. सगळं डिजिटली घडत असलेलं आपण बघतोय आणि काउंटडाऊन आता पुन्हा सुरू झालंय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. पुन्हा एकदा विजेत्यांची नावं स्क्रीनवर. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर इथल्या सभागृहात
संगणकीय पद्धतीने ही सोडत काढण्यात येते। त्याचा थेट प्रक्षेपण आपण ही बघतोय। संगणकीय सोडत निघाली। माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही संगणकीय सोडत निघालेली आहे। सर्वांना आसनस्थ होण्याची विनंती। सभागृहात कोणी उपस्थित आहेत त्यांना SMS आलाय का? जर आला असेल तर त्यांनी कृपया भाग्यवान विजेते कोणी असतील त्यांनी कृपया आपली पावती घेऊन इथे यायचं आहे। स्क्रीन्सवर ज्यांची नावं दिसली ते जर कोणी यशवंतराव चव्हाण सेंटर इथे उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठावर या असं सांगितलं जात आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना या ठिकाणी भाग्यवान विजेते आहेत, विजेत्यांना असंही केलं जाईल। व्यासपीठावर आमंत्रित करते। गृहनिर्माण मंत्री अतुल सावे पण उपस्थित आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सभागृहामध्ये थोडासा नेटवर्कचा इश्यू आहे, त्यामुळे SMS येण्यामध्ये थोडासा विलंब लागतोय। मुंबई मंडळाच्या 4082 सदनिकांच्या सोडतीसाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे मी मनापासून आभार मानतो। माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र फडणवीस सर यांचे पण आभार मानतो। आवर्जून उपस्थित असलेले माननीय विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचे पण आभार मानतो। त्याचप्रमाणे उपस्थित मंत्री महोदय श्री अतुल सावे साहेब, श्री केसरकर साहेब आणि श्री मंगलप्रसाद लोढा यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे श्री मंगेश कुडाळकर यांचे आभार मानतो। माजी मुख्य सचिव माननीय श्री जॉनी जोसेफ साहेब आणि अपर मुख्य सचिव। आमचं स्वप्न आहे सरकारचं की सर्वसामान्य माणसाला आपल्या हक्काचा निवारा, हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि यासाठी याची गती आणखी वाढवण्याचं काम नक्की म्हाडा करेल। त्यासाठी त्यांना जे जे काही सहकार्य, सपोर्ट, पाठिंबा लागेल ते सरकार पूर्णपणे देईल अशी खात्री देखील मी या ठिकाणी देऊ इच्छितो। खरं म्हणजे ज्यांना आज लॉटरी लागणार आहे त्यांच्यासाठी खूप आनंदाचा, भाग्याचा, समाधानाचा दिवस आहे आणि तुमच्या समाधानात आणि आनंदामध्ये सहभागी आम्हाला होता आलं, आम्हालाही आनंद आहे, आम्हालाही समाधान आहे की आपल्या नागरिकाला घर मिळतंय। आज जेव्हा आपण लॉटरी काढतो एकाला घर मिळेल त्याच्या मागे 29 लोक अशी राहणार आहेत की ज्यांना घर मिळणार नाहीये, म्हणजे 30च्या मागे एकाला या ठिकाणी घर मिळणार आहे। आता यातले एक 10% आपण थोडे नॉन सिरियस किंवा डुप्लिकेट किंवा वारंवार अप्लाय केलेले वगैरे जरी पकडले तरी एकाला 20 अशा प्रकारचा रेशो आहे। हा आपल्याला कुठल्याही परिस्थितीत एकाला 5 पर्यंत। येवला शहरातील मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेमध्ये 2 वळूंची झुंज रंगली, त्यामुळे भीतीपोटी नागरिकांची पळापळ झाली। काही तरुणांनी वळूंच्या अंगावर पाण्याचा मारा केल्यानंतर वळू पळून गेले। पालिका प्रशासनानं या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची सगळ्यांचे आज 4082 सर्वसामान्य लोकांच्या घरांची लॉटरी लागली आहे, काच काढली आहे। खरं म्हणजे घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्याप्रमाणे आज 4082 लोकांना हक्काचं घर मिळणार आहे आणि त्यांचा एक वेगळा आनंद, समाधान मिळणार त्या परिवारांना आणि त्याच्यामध्ये देखील आम्हाला सहभागी होता आलं याचाही आनंद आम्हाला आहे। आणि यानंतर देखील आम्ही म्हाडाचे जे आपले मंत्री आहेत अतुल सावेजी आणि संजीव जयस्वाल यांना सांगितले की याची गती आणखी वाढवा। जो रेशो आहे तो रेशो 1:30 1:20 तो कमी करून आणखी आपल्याला कसं कमी करता येईल आणि लोकांना जास्तीत जास्त घरं या ठिकाणी कशी उपलब्ध करून देता येतील यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पंतप्रधान आवास योजनेची या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घरं होत आहेत। आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं देखील स्वप्न आहे सर्वांसाठी घरं आणि म्हणून या मुंबईतल्या रहिवाशांना हक्काचा निवारा, हक्काचं घर मिळालं पाहिजे यासाठी म्हाडा तर आहेच। म्हाडा आज लॉटरी म्हाडाची 4082 घरांची काढली। आता आणखी पुढे ऑक्टोबरमध्ये कोकण म्हाडा या मोठ्या प्रमाणावर घरांची लॉटरी निघणार आहे। हजारो लाखो लोकांना घरं देण्याचा प्रयत्न, निर्णय सरकारचा आहे। परंतु त्याचबरोबर जे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प जे रखडलेले आहेत, धोकादायक इमारतींचे प्रकल्प जे रखडलेले आहेत, जे वर्षानुवर्षे त्यांना भाडं मिळत नाही, ते मुंबईच्या बाहेर फेकले गेलेले आहेत, या सर्व मुंबईकरांना पुन्हा मुंबईमध्ये आणण्यासाठी देखील सरकारने निर्णय घेतलाय। आणि जसं म्हाडा आहे
तशा आपल्या ज्या इतर संस्था ज्या आहेत, शासकीय महामंडळ आहेत, यांच्या माध्यमातून देखील अशा प्रकार रखडलेले जे पुनर्विकास आहेत त्यांना देखील मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी सरकार करेल. म्हाडावर दिवसेंदिवस विश्वास वाढत चाललेला आहे. चांगल्या प्रतीची दर्जाची घरं आज लोकांना मिळत आहेत. त्यामुळे या लॉटरीमध्ये हजारो लोक, म्हणजे एकाच 30चं प्रमाण आहे ना मंत्री महोदय, आणि त्यामुळे एक प्रकारचा विश्वास जो आहे म्हाडावरचा लोकांमध्ये वाढलेला आहे. आणि म्हणूनच वाढलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी म्हाडाला देखील आम्ही सूचना दिलेल्या आहेत की आपला आणखी वेग वाढला पाहिजे. हा रेशो जो आहे हा आपण जो कमी केला पाहिजे, गॅप जो आहे, आणि जास्तीत जास्त लोकांना यामध्ये हक्काची घरं कशी मिळतील यासाठी आवश्यक ते काही बदल नियमामध्ये, कायद्यामध्ये आवश्यक असतील ते देखील सरकार त्यांना करून देईल. परंतु ही गती वाढवणं आवश्यक आहे आणि मोठ्या प्रमाणावर लोकांचा विश्वास वाढलेला आहे. खऱ्या अर्थाने ही त्या म्हाडाची पोचपावती आहे. गिरणी कामगारांना देखील आपल्याला माहीत आहे गेले अनेक वर्ष घरांपासून वंचित होते, परंतु आपलं वर्षभराचं सरकार यामध्ये गिरणी कामगारांना देखील आपण घरांच्या चाव्या दिलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर त्यांच्या जी घरांची मागणी आहे उपलब्धतेनुसार त्यांना देखील घरं कशी मिळतील. शेवटी गिरणी कामगारांना खऱ्या मुंबईचा जो काही महत्त्वाचा घटक गिरणी कामगार आहे आणि तो आज घरापासून वंचित आहे. परंतु आपलं सरकार जे आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, म्हणून गिरणी कामगारांना देखील वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्यासाठी जे जे काही करता येईल ते देखील निश्चितपणे केलं जाईल. पंढरपूरचं पण आपले मंत्री अतुल सावे आणि संजू जयस्वाल यांनी म्हाडा पंढरपूरच्या मध्ये प्लॅनिंग अथॉरिटी करा म्हणून मागणी केलेली आहे. आम्ही त्यांना सांगितलं आहे. खरं म्हणजे पंढरपूर हे आपलं आराध्य म्हणजे श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी लाखो वारकरी आषाढी कार्तिकीला जातात आणि मोठ्या प्रमाणावर तिथे लाखो लोक येतात. त्यामुळे पंढरपूरचा एक चांगला सर्वांगीण विकास होणं आवश्यक आहे आणि त्या सगळ्या तिथल्या लोकांना, स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या संमतीने, प्रेमाने या ठिकाणी पंढरपूरचा विकास देखील आम्ही करू आणि लाखो वारकरी भक्त जे आहेत त्यांची जी अपेक्षा आहे ती देखील पूर्ण करण्याचं काम आपण करू. म्हाडाला यासाठी देखील मी मनापासून धन्यवाद. प्रधानमंत्री मोदी जी का भी सपना है सबके लिए घर, सबके लिए आवास. इसलिए प्रधानमंत्री आवास योजना में भी इस राज्य में 20-25 लाख घरों की निर्मित हो रही है और इसलिए केंद्र सरकार भी पूरी तरह सपोर्ट कर रहा है. ये सबके लिए आवास, सबके लिए घर. और ये म्हाडा जो है, आज म्हाडा की लॉटरी निकली हुई है. 4000 से ज़्यादा लोगों को आज घर मिलेगा. ये आनंद का दिन है, उनको समाधान मिलेगा. उसमें हमको शामिल होने का मौका मिला, इसलिए हमको भी समाधान है सरकार के तरफ से, सरकार के नाते. और हमारी सरकार जो है सर्व सामान्य लोगों की सरकार है और हमारी सरकार ने तय किया है जो पुनर्विकास के एसआरए के प्रकल्प जो कई दिनों से प्रलंबित है, जो धोखादायक बिल्डिंग है वो उसका भी विकास प्रलंबित है और इसलिए शासन पूरी तरह ये म्हाडा को भी ये गति देने के लिए सूचना दी हुई है और अन्य जो संस्था है उनके माध्यम से भी ये मुंबई के बाहर जो मुंबई कर गया है उसे वापस लाने का काम, उनके पुनर्विकास जो प्रकल्प है उसे आगे बढ़ाने का काम निश्चित रूप से सरकार करेगी और उनको घर देने का काम सरकार करेगी. शरद पवार और अजित पवार की जो मुलाकातें हो रही है उसके बारे में क्या कहेंगे सर? पुढच्या बातम्यांकडे वळूया. अमरावती शहरात काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी लावलेले बॅनर भाजपनं फाडले. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी बघायला मिळाली. भाजपनं काँग्रेसचे बॅनर फाडल्यानं वाद पेटण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारवर काँग्रेस बिनबुडाचे आरोप करत आहे असा आरोप करण्यात आला. अमरावतीत यशोमती ठाकूर यांनी लावलेले बॅनर फाडण्यात आले. केंद्र सरकारवर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. त्या विरोधात बॅनर लावले होते असा आरोप या
भाजप युमोच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांना अधिक विचारूया। संजय, किती शहरात असे बॅनर लावण्यात आले होते जे फाडलेले आहेत भाजप युमोच्या कार्यकर्त्यांनी? संजय, आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मात्र त्याआधी भाजप कार्यकर्त्यांनी केलेली घोषणाबाजी, त्यांनी फाडलेले बॅनर आपल्याला बघायला मिळतात। पुढची बातमी सुद्धा बघणार आहोत। नवाब मलिक यांच्या संदर्भातली बातमी आहे। नवाब मलिकांच्या सुटका होणारे 50,000च्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झालेला आहे। मलिकांना अटी शर्ती घालूनच लागू केलेला आहे हा जामीन। 1.5 वर्षांनंतर ते बाहेर पडतायत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची जामिनाची प्रक्रिया आज पूर्ण होतीये। नवाब मलिक यांना 2 महिन्यांकरता जामीन मंजूर झालेला आहे। प्रकृतीचं कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा याकरता कोर्टात त्यांनी याचिका दाखल केलेली होती। दरम्यान नवाब मलिक यांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे। कोर्टाने रिलीज ऑर्डर दिल्यानंतर मलिकांच्या सुटकेचे आदेश जारी होणार आहेत। नवाब भाई जेलच्या ऐवजी हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे ते बाय हँड कॉपी आम्ही जेलर महोदयांना देण्याचा प्रयत्न करू किंवा त्या बॉक्समध्ये टाकू आणि त्यानंतर आम्ही जेलर महोदयांना विनंती करणार आहेत की आपण थेटपणे जर हॉस्पिटल्स ऑथॉरिटीला सांगू शकले तर हॉस्पिटल ऑथॉरिटीकडनं आम्ही नवाबभाईंना घरी घेऊन जायला आम्हाला परवानगी मिळावी। कारण रुग्ण असल्यामुळे त्यांना पुन्हा हॉस्पिटलवरनं जेलला घेऊन येणे आणि पुन्हा जेलवरनं घरी घेऊन जाणे ही धक्काधक्की वाचवण्यासाठी जर काही योजना करता आली तर ते निश्चितपणे जेलरचे अधिकार आहेत। आम्ही निश्चितपणे त्यांना तशी विनंती करू। पुढची बातमी ठाणे महापालिकेमध्ये मनसेचा राडा बघायला मिळाला। मनपा आयुक्तांच्या केबिन बाहेर मनसेनं गोंधळ घातला। कळवा हॉस्पिटलमधील घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात आला। रुग्णांना दिलेल्या उपचारांवरून जाब विचारला। मनसेनं आंदोलन करून हा जाब विचारण्यात आला आणि प्रशासनाला घोषणाबाजी करत धारेवरही धरण्यात आलं। येत्या 19 ऑगस्टला राज्य सरकारचा शासन आपल्या दारी हा उपक्रम बुलढाण्यामध्ये राबवण्यात येतोय। 19 ऑगस्टला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुलढाण्यातल्या मेहकर इथं हा कार्यक्रम होतोय। बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी या संदर्भातली माहिती दिली। या कार्यक्रमात तब्बल 50,000 नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये तो कार्यक्रम होणार आहे आणि जवळपास त्यामध्ये 25,000 लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ देण्याचं टार्गेट होतं। पण जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 50,000पेक्षाही जास्त कधी कधी होऊ शकते, ते लाखाचे जवळपासही जाऊ शकतात। एवढी सगळी तयारी जिल्हा प्रशासन आणि आम्ही सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी करत आहोत। राज्यात सध्या तलाठी पदासाठीची भरती प्रक्रिया पार पडते, पण या तलाठी भरती परीक्षांकरता उमेदवारांनी निवडलेली ठिकाणे डावलून भलतीच आणि लांबची परीक्षा सेंटर्स मिळाल्याचा आरोप परीक्षार्थींनी केलेला आहे। TCS सारख्या नामांकित कंपनी असताना देखील त्यांनी जे आम्ही पर्याय निवडले आहेत त्यातले न देता अन्य दूरवरचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहेत। काही विदर्भातले विद्यार्थी मराठवाड्यातले विद्यार्थी पश्चिम महाराष्ट्रात असं सगळा गोंधळ झालेला आहे। तर आम्ही विश्वास ठेवायचं कोणावर नेमका सेंटर निवडायचे होते, ते तीन जागी सेंटर निवडायचे होते ते 3 जिल्ह्याचं। तर पुणे जर निवडला तर इंदापूरला असं 200, 300 किलोमीटर आपलं सेंटर येत आहे। तर आता अगोदरच फीस भरून एवढं म्हणजे विद्यार्थी आहेत आम्ही, सगळं विद्यार्थ्यांचं नुकसानच आहे याच्यामध्ये आणि मेंटॅलिटी पण ठेवून मग अभ्यास करायला लागतं आणि त्याच्यामध्ये हे असं जर म्हणलं तर पूर्ण विद्यार्थ्यांचं नुकसान असतं। सरकारनं स्वतः पर्याय दिले होते की 3 सेंटरपैकी एका ठिकाणी ते आम्हाला हे देणार, परीक्षाचं केंद्र देणार, परंतु त्या व्यतिरिक्त 400, 500 किलोमीटर लांब यांनी केंद्र दिलं, ते त्यांनी दुरुस्त करून द्यावेत व जे सेंटरचे पर्याय आम्ही 3 दिले होते त्या 3 पैकी एका ठिकाणी आम्हाला पर्याय सेंटरचा द्यावा। जर देऊ शकत नसेल तर जो सरकारच्या चुकीमुळे आम्हाला विद्यार्थ्यांना भुर्दंड बसणार आहे त्याची भरपाई म्हणून जाण्याचा खर्च, राहण्याचा भत्ता वगैरे ह्या गोष्टी सरकारनं पुरवाव्यात। पुणे मनपातून वगळून फुरसुंगी आणि उरुळी देवाची या 2 गावांची स्वतंत्र नगरपरिषद होण्याचा शासन निर्णय आता अधांतरीच राहण्याची शक्यता आहे। कारण मुंबई हायकोर्टाने निर्णयच नियमबाह्य पद्धतीने घेतल्याचं निरीक्षण नोंदवलंय। 21 ऑगस्टपर्यंत या संदर्भात कोणतेही आदेश न काढण्याचे निर्देशच कोर्टाने दिलेत। हा सरकारसाठी झटका मानला जातोय। नेमका हा वाद काय आहे जाणून घेऊयात रिपोर्टमधून।
फुरसुंगी उरुळी नगर परिषद नाहीच. हायकोर्टाकडून शासन निर्णयाला स्थगिती. 21 ऑगस्ट पर्यंत आदेश न काढण्याचे निर्देश. हायकोर्टाच्या स्थगितीमुळे शिवतारेंना झटका. महाराष्ट्रात शिंदे फडणवीसांची सत्ता येताच माजी मंत्री विजय शिवतारेंनी फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापित करण्याचा निर्णय जाहीर करून घेतला. खरं तर 1.5-2 वर्षांपूर्वीच हद्दीलगतची ही 23 गावं पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली होती. पण वाढीव कर वसुलीचं कारण देत स्थानिक गोडाऊन धारकांनी शिवतारेंकरवी स्वतंत्र नगर परिषदेची मागणी पुढे केली. त्याला मुख्यमंत्र्यांनीही लागलीच मंजुरी देत शासन निर्णय देखील जाहीर केला. पण यात व्हायचं तेच झालं. काही लोक या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात गेले आणि आता हायकोर्टानं स्वतंत्र नगर परिषदेच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या 2 गावांच्या मध्ये कुठलाही निर्णय घेऊ नये याचा अर्थ ही गावं आज पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आहेत आणि सुनावणी होईपर्यंत ही गावं महानगरपालिकेच्या हद्दीत राहील याची वेगळी नगर परिषद सरकार करू शकत नाही असे सुस्पष्ट आदेश काल मेहरबान हायकोर्टाने दिलेत. दरम्यान स्वतंत्र नगर परिषदेचं समर्थन करणाऱ्या ग्रामस्थांनी मात्र अशी काही स्थगिती मिळालीच नसल्याचा दावा केलाय. नगर परिषदेच्या बाबतीतला 31 मार्चचा जो GR निघालेला आहे या GRला कोर्टामार्फत स्थगिती देण्यात आली आहे. ही अत्यंत चुकीची बातमी सर्वत्र पसरवली जात आहे असा आमचा ठाम विश्वास आहे. याचे पुरावे आमच्याकडे आहेत. सर्व ग्रामस्थांना हे पुरावे माहिती आहेत. दुसरीकडे काही ग्रामस्थांनी मात्र नगर परिषद स्थगिती निर्णयाचं स्वागत केलंय. खरं तर पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या प्रशासक आहे आणि त्यामुळे नगर परिषदेचा ठरावच पास करता येत नव्हता. पण केवळ एका माजी मंत्र्यांच्या आग्रहापोटी हा निर्णय घेतला गेल्यानं फुरसुंगी आणि उरुळी देवाची या 2 गावांची अवस्था पुन्हा घरका ना घाटका अशी बनू शकते. असं झालं तर याला सर्वस्वी हे राजकीय नेतेच जबाबदार असतील. चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. बुलढाण्यातल्या लोणार सरोवर परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळतोय. बिबट्याचा वावर कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. तसंच लोणार सरोवराला भेट देण्याकरता येणारे पर्यटक संशोधकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. एक धक्कादायक बातमी समोर येते. मुंबईतल्या ताडदेव हा परिसर आहे. तिथे 70 वर्षाच्या महिलेची हत्या केल्याची घटना घडली आहे. चोरीच्या उद्देशानं या महिलेची हत्या झालेली आहे. वृद्ध जोडप्याचे हातपाय बांधून ठेवण्यात आले आणि नंतर चोरट्यांनी पोबारा केलेला आहे. अंगावरील सोन्याचे दागिने घेऊन दरोडेखोर पसार झाले. तोंड बांधल्यानं गुदमरून महिलेचा मृत्यू झालेला आहे. ताडदेव परिसरात चोरीच्या उद्देशानं घरात शिरलेल्या चोरट्यांमुळे एका वृद्ध महिलेचा जीव गेलाय. आपला जीव गमवावा लागलेला आहे या वृद्ध महिलेला. ताडदेव मेन रोडवरील युसुफ मंजिलमध्ये अग्रवाल हे दाम्पत्य एकटंच राहतं. म्हणजे दोघं नवरा बायको वृद्ध महिला आणि तिचा नवरा राहत होते. त्यांच्यावर पाठ ठेवून चोरट्यांनी डाव साधलाय. मदन हे सकाळी 6च्या सुमारास मॉर्निंग वॉक करता घराबाहेर पडत असतानाच 4 ते 5 जण आले. त्यांना आतमध्ये ढकललं. त्यांना आणि त्यांच्या पत्नी सुरेखा अग्रवाल यांना दोरी आणि सेलो टेपच्या सहाय्यानं बांधून ठेवण्यात आलं. त्यांनी आवाज करू नये म्हणून तोंडात कापसाचे बोळे सुद्धा कोंबलेले होते. यानंतर घरात घुसलेले 3 ते 4 चोर त्यांच्या अंगावरील दागिने घेऊन पसार झालेले आहेत. दरोडेखोर पळून गेल्यावर मदन यांनी आरडाओरड करत मदतीकरता प्रयत्न केले. त्याचवेळी त्यांच्या एका शेजाऱ्यानं त्यांना पाहिलं आणि त्यांना सोडवलं. पण तोपर्यंत त्यांची पत्नी निपचित पडून राहिलेली होती. जवळच्या रुग्णालयात त्यांना दाखल केलं पण डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केलेला आहे. 70 वर्षाच्या सुरेखा यांचा महिलेचा श्वास कोंडल्यामुळे मृत्यू झालेला आहे. CCTVमध्ये काही दृश्य समोर आलेली आहेत. आमचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे यांना अधिक विचारूया. तुषार, हा सगळा काय प्रकारे गंभीर बाब आहे ही या महिलेचा मृत्यू झाला या सगळ्यात? अगदी खरं आहे सुवर्णा, प्रचंड गंभीर बाब म्हणावी लागेल. कारण की चोरीच्या उद्देशानं चोर त्यांच्या घरात शिरलेले होते. त्यांच्या तोंडात बोळा ठेवून
त्यांचं तोंड सेलोटेपच्या सहाय्यानं बंद करण्यात आलं. चोरटे त्यांच्या अंगावरचे दागिने घेऊन लगेच पसार झाले, पण दुर्दैवानं त्यांचा श्वास गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे चोरीच्या उद्देशानं झालेला हा खूनच म्हणावा लागेल. सकाळच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. यानंतर ताडदेव पोलीस घटनास्थळी पोहोचलेले होते. सीसीटीव्हीच्या आधारे त्यांनी शोध सुरू केलेला आहे. सीसीटीव्ही मधनं हे 3 तरुण जाताना दिसत आहेत, त्याच्या आधारे त्यांचं स्केच बनवलं जात आहे. त्याशिवाय ते ज्या गाडीतनं बसून निघालेले आहेत त्या गाडीचाही माग काढला जातोय. घटना प्रचंड गंभीर आहे. एका सिनियर सिटीजनवरती जर मुंबईमध्ये असा हल्ला होत असेल तर मुंबईतले नागरिक सिनियर सिटीजन किती सुरक्षित आहेत असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. आणि म्हणूनच घटनेचं गांभीर्य लक्षात घेत मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे. त्यांनी पीडितांचं सांत्वन देखील केलेलं आहे आणि पोलिसांनी कठोर तपास वेळेत पूर्ण करावा, वेगाने तपास सुरू करावा असे आदेशही त्यांनी पोलिसांना दिलेले आहेत. सुवर्ण. नक्की धन्यवाद तुषार, आपण माहिती दिली त्याबद्दल. जसं तुषार सांगतायत की पाळत ठेवली गेली या वृद्ध दाम्पत्यावर आणि त्यानंतर प्लॅन करून चोरीच्या उद्देशानं हा सगळा प्रकार घडलाय.